गेल्यानंतर जी शांत झोप आहे ना, ती शांत झोप त्याला लागणार नाही. आपण बघत होतो त्याने डिफेन्सिव्ह पद्धतीने एक धाव काढली. आपण म्हणालोय की शार्दूल मला असं वाटतं मॅच जिंकूनच बाहेर येईल, परंतु म्हणतात ना की मोठ्या मोठ्या माणसांकडून छोट्या छोट्या चुका होतात, परंतु त्या छोट्या छोट्या चुकांचं मोठं मोठं नुकसान भोगावं लागतं. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, क्या बात आहे, दमदार सुरुवात. पहिल्याच चेंडूवर गाडीच्या दिशेनं या टू व्हीलरच्या दिशेनं चौकार ठोकतोय तो रोहन मस्कर. हा चेंडू ओमकारचा चेंडू, यॉर्कर चेंडू, दुसरा चौकार मिळेल का? हो, दुसरा चौकार मिळतोय. लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत ते रोहन मस्करनं. वेळ झालेली आहे आणि सकाळच्या वेळी अभंगवाणी आपल्याला पण घरी जाऊन बोलावं लागेल. राई रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेज आलो जागे करा देवराया. ते म्हणतील कोण वासुदेव आला इकडे दरवाजा वाजवत ठोठावतोय. पूर्वी नंदी बैलवाले, वासुदेव हे सगळे आपल्याला जागे करायला यायचे आणि आता आपण झालो वासुदेव. हो, आपण जागे झालो. ओमकारचा हा चेंडू प्रहार केलाय, मात्र झेल होण्याची शक्यता. झेल टिपला जातोय. पहिली विकेट ओमकार साजरी करतोय, सेलिब्रेशन करतोय ओमकार. आणि एक हार्ड हिटर फलंदाज, 2 चौकार ठोकलेला फलंदाज रोहन मस्कर मात्र झेलबाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो टायमिंग नाही बरोबर जुळलं. बॅटच्या अगदी टोकावर हा चेंडू लागला, त्यामुळे हवेमध्ये गेला, झेल टिपला गेला. रोहितनं झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला रोहन मस्कर. अनिल, मला असं वाटतं पॅकिंगला सुरुवात केली अनिलने. इको समोर इको आहे, त्याचा ड्रायव्हर कोण असेल तर या जरा इकडे, भाडा आहे तुम्हाला. जांभेलीचे नाही ना? आळी आंबिवलीच्या रस्त्याच्या जवळ इको कोणाची असेल त्यांना विनंती आहे की आपण इको घेऊन डायरेक्ट आला तरी चालेल ना अनिल? हा चालेल. डायरेक्ट स्टेजच्या समोर या, इथे पॅकिंग झालेली आहे सगळी, पार्सल पाठवायचं आहे. ओमकार गावडे, विकेट मिळाली आहे. यशस्वी गोलंदाज, अनुभवी खेळाडू आहे ओमकार गावडेची. आपण प्रशंसा केलेली संतोष की लेदर टेनिस दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं त्याचं आता नावलौकिक झालेलं आहे. आणि त्याने स्वतःहून कबूल केलं की लकीली ही मॅच जिंकलो. हो, स्वतःहून त्यानं कबूल केले. लक आहेत आमचे आज. ओहो, जबरदस्त प्रहार. नारपोली पण कमी नाहीये, डायरेक्ट साइड स्क्रीनवर ठोकतोय अभिजित मोरे. षटकार. ही ऐकली गाणी ही तरीही मन भरत नाही. शब्द सूर एक रूप व्हावे त्यांचे रम्य लेणे, असे हे गाण्याचे चांदणे. आणि या गाण्यांनी सगळ्यांना मोहित केलेले. सकाळच्या प्रहरी गाणी, भक्तिगीत, मात्र षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडतोय तो मोरे, अभिजित मोरे. क्या बात आहे, जबरदस्त प्रहार. हाई चेंडू मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून षटकार ठोकतोय अभिजित मोरे. लगातार 2 षटकार ठोकलेत अभिजित मोरेनं. मस्त अभिजित, इकडून आवाज येतोय त्याच्यासाठी शाबासकी. रिॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो काय चेंडू त्यानं बॅटवर घेतला, आला तसा धाडला. खडे खडे त्यानं हा स्ट्रोक खेळला आणि खडे खडे हा स्ट्रोक त्यानं मारला. तो मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये 6 धावांसाठी. या षटकारानं आता धावसंख्या जर आपण बघितली तर एकूण धावसंख्या झालेली आहे 20.
ओमकार गावडेच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर षटकार, 2 षटकार 2 चौकार 1 विकेट, असं आपण पृथक्करण बघितलेलं आहे. ते ओमकार गावडेच्या या गोलंदाजीचं हावी झालेलं आहे. रोहन मस्कर बाद झालाय, पण अभिजित मोरेनं आता सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. टान्स बघा त्याचा कसा आहे. अभिजित मोरे मारलाय चेंडू, झेल होण्याची शक्यता आहे, मात्र सेफ लँडिंग झालंय चेंडूचं. एकाच्या ऐवजी 2 धावा, तिसरी धाव घेईल का नरेंद्र? सुटलाय धावत आणि 3 धावा धावून नरेंद्र आणि त्याचा सहकारी अभिजित मोरे धावून पूर्ण करतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगले रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. आणि या 3 धावांनी धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23. वेल बिगन इज हाफ डन असं इंग्रजीमध्ये म्हणतात संतोष, आणि त्या म्हणीला अनुसरूनच एक सुंदर सुरुवात केलेली आहे ती नारपोलकरांनी. नक्कीच कधी कधी 3 ओव्हरमध्ये 23 धावा आपण बघितलेल्या हो, हो. आहेत. इथे एकाच षटकामध्ये 23 धावा आल्यात, त्यामुळे आता कमबॅक करावं लागेल, इथे माघारी यावं लागेल. ते राधाकृष्णाजी गावडे जांभिवली संघाला एक चांगलं षटक टाकावे लागेल. इथे आपण पाहतोय जी इथे अजूनपर्यंत मला वाटतं नरेंद्रला अजून स्ट्राईकच मिळालेला नाही, तो नॉन स्ट्राईकला आहे. अभिजित मोरे मात्र 15वर खेळतोय. बाद झालेला फलंदाज रोहन मस्कर मला वाटतं एक चौकार त्यानं मारला. 23 धावा धावपलकावर आहेत आपण पाहतोय. आणि आता 2 षटकं अजूनही बाकी आहेत. नरेंद्र मस्कर मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडला आहे, अभिजित मोरे स्ट्राईक एंडला आहे. 2 षटकामध्ये जर का अशा धावा आल्या तर मात्र पश्चाताप होईल तो गावडे जांभिवली संघाला, कारण एक मॅच आता हरता त्यांनी जिंकलेली आहे. आणि आत्ताची मॅच ही 3च षटकांची आहे, त्यामुळे झटपट क्रिकेटमध्ये 23 धावांची सरासरी फलंदाजांना अनुकूल सरासरी आपण आत्तापर्यंत तरी गणली गेलेली आहे. रोशन गावडे, रोशन ज्याला मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला तो रोशन, मात्र त्याने रोहितला तो डेडिकेट केला होता. त्याने बघितलं की आत्ता ही मॅच आपली महत्त्वाची मॅच आहे, ही क्रुशियल मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरोची मॅच आहे. या मॅचमध्ये आपण जिंकलो तर आपण क्वालिफाय होणार आहोत कोणत्या तरी बक्षिसासाठी किंवा बाईकसाठी आपण क्वालिफाय होणार आहोत, त्यांचा संघ क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे तो आता कंबर कसतोय. ऑब्जेक्शन थ्रो बॉलरसाठी रोशनवर आता आक्षेप घेण्यात आलेला आहे. अनिल कुरंगळे या, आपलं सहर्ष स्वागत आहे. अनिल भरपूर मेहनत घेतोय, जिथे कमी तिथे अनिल दिसतोय. सगळीकडे अनिल अनिल आणि विशाल मुंडे आहेत, ललित आहे तिकडे. ललित गेला का झोपायला? प्रीमियर लीग त्यांची आहे. समीर अजूनही थान मांडून बसलेले आहे तिथे, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष आहे. रोशन गावडे तयार आहे. हा चेंडू रोशनचा राईट आर्मवर, हो जोरात जोरात चेंडू टाकला. इकडून बालू थोडासा नाराज झालाय, नरेंद्र मस्कर नाराज झालेले आहेत. ते सांगतात इकडे मार, ऑफ साईडला मार, या साईडला मार, त्या साईडला मार, कारण 3च षटकांची मॅच आहे. रोशनचा खेळ बघण्यासाठी किरण पवार बराच वेळ इथे आपण बघितले समोर होते. आता मात्र रोशन शोधतात त्यांना गेले कुठे, शोधतायत त्यांना, परंतु रोशनला मॅच जिंकावी लागणार आहे. हा चेंडू यॉर्कर खणून काढलाय, जमिनीलगतचा फटका, 1 धाव, थ्रो हातामध्ये, डायरेक्ट हातामध्ये. गोलंदाजाच्या जबरदस्त फिल्डिंग गावडे जांभिवली संघाकडून आपल्याला बघायला मिळते. राधाकृष्ण जांभिवली विरुद्ध तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोली. आपण जर नारपोलीची धस उतरतो ना, तेव्हाच मसोबाचं मंदिर, आमच्या देवाचं मंदिर तिथे आपल्याला बघायला मिळतं. मसोबा मैदान पण आहे, त्यामुळे मसोबा संचारलाय मला असं वाटतं तो नारपोलीच्या या फलंदाजांमध्ये. षटकार चौकारांचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे. आता राधाकृष्ण जांभिवली संघाला या षटकामध्ये तरी रोशन गावडेनं तारलेलं दिसतंय. 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 1च धाव दिली आहे. सटीक लाईन आणि लेनची त्यानं गोलंदाजी केली आहे. स्ट्राईकमध्ये आलाय तुमचा आवडता नरेंद्र म्हस्कर. काय मार बालू मार अशी आरोळी प्रत्येकाकडून इकडे होते. आणि मागील मॅचमध्ये षटकारांची हायट्रिक मारलेली त्यानं, 5 षटकार ठोकलेले. ओहो, बालूने लगेच मारलाय. आल्या मिड विकेटला नरेंद्र म्हस्करचा हा सणसणीत आणि दणदणीत असा उत्तुंग षटकार.
काकड आरती ते सादर केलेली आहे आणि काय फटका सजवला नरेंद्र म्हसकरनं, टायमिंगचा फटका. तुम्ही म्हणाले मसोबा आणि मार बाळू मार, बोलले की बाळू लगेच मारतोय. म्हसोबा संचारलाय त्याच्या अंगामध्ये, जोरदार हा चेंडू टाकला. आता मात्र या चेंडूवर एक सिंगल रन काढलेली आहे. ही खासियत पहिल्यापासून राहिली बघा या दोन्ही खेळाडूंची. कोणी स्ट्राईक धरून नाही ठेवत, स्ट्राईक रोटेट करतात, एकमेकांना साथ देत आहेत. दोन्हीकडून हल्ले प्रत्येक वेळेला आपण होताना बघितलेले आहेत. कधी अभिजित मोरे मारतोय, कधी नरेंद्र म्हसकर मारतायत. अजिबात ते म्हणतो ना, जी धुनी आहे ती धुनी थंड नाही ठेवत, ती सतत तेवत ठेवलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाज रोशन गावडे शेवटचा चेंडू मला असं वाटतं त्याच्या या षटकातील टाकतील. 3 षटकांचा हा सामना आहे. थोडीशी ग्रीप व्यवस्थित करतोय तो अभिजित मोरे. यंग टॅलेंट आहे नारपोलीचं, पण सरस हा चेंडू, यॉर्कर चेंडू मारलाय, क्षेत्ररक्षकाकडे जातोय. एकच सिंगल रन, किती धाव मैदानामध्ये इकडून तिकडून प्रत्येक जण परिश्रमांची पराकाष्ठा करतोय. प्रत्येक जण आपापल्या परीनं एफोर्ट्स लावतोय. 1-32 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि या षटकामध्ये रोशनच्या धावा आल्या फक्त 9, म्हणजे चांगलं षटक आहे रोशनचं. कमबॅक केलंय, कारण तर पहिल्या षटकामध्ये 23 आल्यानंतर असं वाटलं तर 50-60 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील, पण त्यानंतर 9 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी रोशन गावडेची. आपण जर विचार केला या दोन्ही संघाचा, या मॅचचा ही महत्त्वाची मॅच आहे. इथून जो जिंकणार आहे तो सुपर 4मध्ये पोहोचणार आहे. आपण पाहतोय 2 मॅच जिंकलेल्या आहेत, त्या या अगोदर पानशील संघानं जिंकलेल्या आहेत आणि अजून त्यांची एक मॅच बाकी आहे सुपर 4मध्ये जाण्यासाठी. आणि हा पहिला संघ असेल या 2 मॅचमध्ये जो जिंकणार आहे. सोनाई प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या टुर्नामेंटमधला. आणि एक सुपर 4मध्ये गेले की एकाला गाडी मिळणारच आहे. हो नक्कीच, सुपर 4मध्ये गाडी. टॉप 4 ज्या टीम असणार आहेत त्या टॉप 4 टीम्सना एक 2 व्हीलर मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. हे एक वेगळं आकर्षण आपल्या स्पर्धेचं आहे. सकाळचा प्रहर आहे, 5:21 झालेली आहेत. अण्णा गावडे उठलेले आहेत. अण्णा गावडे या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतात, ज्यांनी या संपूर्ण रायगडला 40+ क्रिकेट दिलेलं आहे. त्या अण्णा गावड्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. 1-32 अशी धावसंख्या. आणि त्यांचाच मला असं वाटतं सुपुत्र आता नीरज गावडे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. नेव्ही मॅन आहे नीरज. आणि नीरजनं आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये जशी गोलंदाजी केली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी सरस अशी फलंदाजी त्याची आपण पाहिलेली आहे. करंट रन रेट जर आपण बघितला तर आता 16चा रन रेट आहे निखिल, बरोबर ना? हा चेंडू, हो फुल टॉस चेंडू मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. तुडुंब गर्दीपेक्षा आहेत ते सगळे दर्दी आपल्याला बघायला मिळतात. जांभिवलीचे पाठीराखे आता शांत झालेले दिसतात थोडेसे, आहे ना? कारण त्यानंतरच्या मला असं वाटतं 17मध्ये जेव्हा चेसिंग करतील त्यांचे बॅट्समन त्यावेळेला कदाचित त्यांच्याकडून आरोळ्या येतील. नीरज गावडे पुन्हा एकदा तयार. मार्केट कडून, मोपाडा मार्केट एंड कडून गोलंदाजी करतोय नीरज गावडे. दुर्वांकुर आमचा मॅचचा आनंद घेतोय, बिचारा तो पण जागतोय सकाळपर्यंत. डीजे मास्टरनं चांगली साथ दिली आम्हाला प्रत्येक वेळेला. त्यांचं शेवटची मॅच आहे म्हणून त्यांचा आपण आजच्या दिवसासाठी त्यांचं पण आभार मानूया. नीरज गावडे टू नरेंद्र म्हसकर. थोडासा स्लो केला चेंडू आणि डायरेक्ट हिट केले स्टंपवर. करीबी मामला. नरेश दादांनी आता इकडे इशारा दिलाय, त्यांनी आता हायकोर्टात अपील केलाय. बघूया सुप्रीम कोर्टामध्ये आता काय निकाल लागतोय. दूध का दूध, पाणी का पाणी. 3ऱ्या पंचांच्याकडे आता हा निर्णय त्यांनी सोपवलेला. 19-20 असेल कदाचित, कारण जोरात धाव घेण्याचा प्रयत्न केला होता नरेंद्र आणि अभिजित मोरेनं. बघूया पॉपिंग क्रीजमध्ये पोचलेत की नाही अभिजित मोरे. करीबी मामला आहे. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आपण मैदानावर बघितलेलं आहे. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. डिसिजन इज पेंडिंग. DRS डिसिजन पेंडिंग आता आहे. बघूया समीर या मॅचकडे बघतायत. डिसिजन पेंडिंग आहे आणि 3रे पंच तपासतायत. फलंदाज बाद आहे.
नक्की आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला याची शहानिशा आता केली जाणार आहे. अतिशय मस्त मात्र मॅचेस बघायला मिळाल्या, टफ मॅचेस बघायला मिळाल्या, अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्या. नॉट आउट आणि लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोचलेला आहे तो अभिजित मोरे. जोरात धाव घेतली दोघांनी, पण जीव तोडून, ज्याला आपण म्हणतो ना जीव तोडून धावतायत दोन्ही फलंदाज. आणि आमचे स्टार टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरे बघा, बरोबर सगळं चित्र त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये बद्ध केलेलं आहे. त्या सगळ्या कॅमेरामॅनचं पण आपण मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. आमच्या अंपायरना त्यांची मदत होते आणि क्लिअरिटी पण त्यांची चांगली. लेग बायचा इशारा नीरज गावडे. हा चेंडू मारलाय अभिजित मोरेनं. एक सिंगल घेतली, दुसरीसाठी सरसावलेत. धावचीतची शक्यता आणि धावचीत होतोय तो नरेंद्र म्हस्कर. एक एक मर्मावर घाव घालणारे अभंग डीजे मास्टर लावतायत. मॅच मध्ये बघा स्कोर आहे 35 धावा धावफलकावर लागलेत आणि मैदानात जात आहेत ते अभिषेक मोरे ब्रदर्स. आता दोन सख्खे भाऊ मैदानात उतरलेले आहेत, अभिषेक मोरे आणि अभिजित मोरे ब्रदर्स मधले आता डावखुरे फलंदाज छोटे मोरे. अभिजित मोरे स्ट्राईक मध्ये आहेत. अभिजित मोरे ना मारला चेंडू, वॉटर स्ट्रोक्स मिड विकेटला, सीमा रेषे पलीकडे लांब 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 रस्त्यावर ठोकलाय तो षटकार. रिप्ले मध्ये बघू शकतो खडे हा स्ट्रोक त्यांनी खेळला. खरं तर हा चेंडू वाईट नव्हता, चेंडू चांगला होता, मात्र त्याला रस्ता दाखवला सीमा रेषेच्या पलीकडे. रस्त्यावर सरळ हा चेंडू त्या झाडांमध्ये षटकारासाठी ठोकला तो छोटे मोरे अभिजित मोरे यांनी. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी अभिजित मोरे यांनी मारलेत. 10 चेंडूमध्ये 25 धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यानं या मॅचमध्ये केलेली आहे. कारण आपण बघितलं की नरेंद्र म्हस्कर आणि हा आलेला सलामीवीर रोहन म्हस्कर, त्याच्यानंतर अभिजित मोरे वनडाऊनला आले आणि त्यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. हा चेंडू नीरजचा फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय तो कव्हर मध्ये. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट पण संतोष चांगली आहे या फलंदाजांची. फक्त म्हणजे चौकार आणि षटकारावरच अवलंबून नाही राहत, मोठ्या गाठोड्यांवर अवलंबून नाही राहत, तर छोटे पण ज्या गोष्टी आहेत ते गोळा करतायत. अभिषेक काहीतरी सांगतोय छोट्या भावाला अभिजित मोरेला की असं कर तसं कर, हे केलं तर ते होईल, ते नाही केलं तर असं होईल, असं केलं तर तसं होईल. कारण अजूनही मला असं वाटतं शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे ती 2 बाद 43. खरं तर स्टार टेनिस क्रिकेटला धन्यवाद द्यावे लागतील, कारण आम्हाला पण त्यांनी बऱ्याच वेळा आमच्याकडे पण कॅमेरा त्यांनी मारलेला आहे. आज संतोष चौधरी वेगळ्या लोकमध्ये 2 त्यांनी गुलाबाची फुलं, खरं तर फेब्रुवारीमध्ये रोज डे असतो पण, आणि त्याचा वासही घेत आहेत, एकदम छानसा वास या गुलाबाचा संतोष चौधरी इथे घेत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, नीरज घेऊन आलेला आणि समोर आहे तो अभिजित मोरे आणि हा चेंडू उसळलाय, बाद होतोय अभिजित मोरे. म्हणजे धावसंख्या आहे ती 2 बाद 43. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे, ती 3 षटकांमध्ये. राधाकृष्ण जांभिवलीला पहिलं सत्र या आजच्या रात्रीतील मॅच संपलेलं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. दुसऱ्या सत्राकडे जाण्या अगोदर डीजे मास्टरना सुवर्ण संधी.
सोनाई प्रतिष्ठान चषक 2026चा आपण सगळेजण आनंद घेतोय. अजिबात वारा पण वाहत नाहीये बघा संतोष. अजिबात म्हणजे झेंडा पण हालत नाही, कुठलं झाडाचं पान पण हालत नाहीये. त्यामुळे आता हे जे वातावरण आहे क्रिकेटला पोषक ते कोणाला साथ देईल काय माहिती. मॅचची सुरुवात झाली. संतोष चौधरींचं निवेदन या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण बघितलेलं आहे आणि ही सगळी मंडळी या मॅचचा आनंद घेते आहे. आणि आमची स्टार टेनिस क्रिकेटनं तयार केलेली ही क्लिप बघा. समीर तांडेल यांनी क्रिकेटचा आनंद गेला. मनमुराद अशी गोलंदाजी. टॉस केला गेला पहिल्या मॅचचा. सचिन तांडेल साहेब या मॅचचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. अतिशय सुंदर असं स्टेज. जयराम श्रीराम जय जयरामचा जयघोष, त्याचा नारा आणि अतिशय देखणं असं मैदान आपल्याला, ज्याला रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, ते अचानकचं मैदान कॅमेऱ्यामध्ये बद्ध केलं. ते स्टार टेनिस क्रिकेट .in त्यांचं मनापासून धन्यवाद. आता चेसिंग होणार आहे आणि 14.66च्या सरासरीनं 18 चेंडूमध्ये 44 धावांचं टार्गेट कंप्लीट करावं लागणार आहे जिंकण्यासाठी. राधाकृष्ण जांभेवलीला गोलंदाजीसाठी नारपोलीवाले म्हणजे तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोली येईल. मात्र या तिन्ही षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो ते आमचे मित्र संतोष चौधरी यांना. धन्यवाद. ठीक आहे माळी. जे आता राहिलेले प्रेक्षक आहेत, जाणकार आहेत, त्यांचं स्वागत करूया. कारण 18 चेंडूमध्ये 44 करायची आहेत. जर का या 44 धावा करताना ही जोडी जर का जमली, ओमकार गावडे आणि नीरज गावडे, ही गावडे बंधूंची जोडी जशी जमली, मोरे बंधूंची जशी जमली होती, तशी जर गावडे बंधूंची जोडी जमली तर कदाचित या 44 धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. पण जर आपण गोलंदाजीचा विचार केला नारपोली संघाच्या, तर नारपोली संघाची फलंदाजी जेवढी चांगली आहे ना, ताकदवान, तेवढी गोलंदाजी पण भेदक मार आहे. एखादं षटक चांगलं पडलं तर कदाचित या धावा करणं कठीण होऊ शकतं. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण कॉमेंटेटर जे बोलतो ना त्याच्या उलटं होतं कधी कधी. आपण कित्येक वेळा बघितलेले 12 बॉल कधी कधी नाही बऱ्याच वेळा उसाटणे टीमला तुम्ही आपण बघत होतो SDP ट्रॉफीमध्ये 6 बॉलमध्ये 5 करायच्या होत्या. तेही षटकार मारून मॅच संपवायला गेले. मी तुम्हाला म्हणालो की आता बॅट्समन आऊट झालाय, या 5 धावा पण त्यांना होणार नाही. उसाटण्याची सोडा. आत्ताच ही शार्दूलची मॅच चालू होती तेव्हा पण असं वाटलेलं शार्दूल मॅच जिंकूनच बाहेर येईल. आता पोसरी संघाची मॅच मी बघत होतो. धावा करायचे होते 9, पहिल्या चेंडूवर चौकार आला. 5 बॉलमध्ये 5 करायचे होते. परत षटकार मारला गेला, विकेट गेली आणि एका चेंडूवर 4 धावांची गरज आली आणि ती मॅच पोसरीने जिंकली होती. या अगोदरचा जांभिवलीचा सामना, जांभिवलीच्या मला असं वाटतं ओमकार पण म्हणाला की सर आज आमच्या लक आहेत. आणि खरं तर बघा, जो बॅट्समन आहे ना, जो फलंदाज आहे, मॅच जिंकून बाहेर येतो ना, तो खरा खेळाडू आहे. आमचे मित्र सिकंदर की तळ्या म्हणजे नदीच्या काठेला बसून म्हणजे जो गळ टाकून बसतो ना मासे पकडायला, त्याच्यापेक्षा जो फेसाळलेल्या समुद्रामध्ये जो जाळं टाकतो ना, तो खरा खेळाडू. जाऊया मैदानाच्या मधोमध, जिथे 18 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन्ही मातब्बर संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला गावडे जांभिवली राधाकृष्णात, एका बाजूला जय हनुमान म्हसोबा तन्मयी 11 नारपोली. नारपोली संघाचा पहिला गोलंदाज अभिजित मोरे. एज लागले, गलीमध्ये चेंडू चाललाय, चांगली फिल्डिंग, चांगला चेंडू होता, सिंगल आलेली आहे. ओमकार गावडेनं स्ट्राईक रोटेट केले. नीरज गावडे चांगली फलंदाजी बऱ्याच कित्येक वेळा या मैदानावर त्यानं केलेली आहे. तो नीरज गावडे. पहिली धाव आलेली श्री गणेश झालेला आहे. 18मध्ये 44. टीके मायने सांगितलं की 14.66 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. गावडे जांभिवली संघाला 17 चेंडू शिल्लक आहेत, 43 करायचे आहेत. अभिजित मोरे. मॅच चांगल्या झाल्या इथे आपण बघितलं. भले टीम जास्त होत्या. समीर तांडेल पण म्हणाले की 8च टीम होत्या, रोजच्या 24 टीम होत्या या स्पर्धेमध्ये. पण त्याच्या आग्रहानुसार 8 टीम वाढल्या गेल्या आणि त्या आता आपल्या अंगाशी आल्यात. जिंकण्यासाठी 17मध्ये 43. डाव्या हातानं राऊंड द विकेट मार. आम्ही म्हणालो की नरेंद्र मस्कर, त्याच्यानंतर अभिजित मोरे, हे जे फलंदाज आहेत घातक, त्याच्यापेक्षा चांगले गोलंदाज पण त्यांच्याकडे आहेत. आणि आता आपण बघतो अभिजित मोरे डावखुरा गोलंदाज आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकतोय, थोडासा बाहेर काढतोय चेंडू. आणि इथे आपण पाहतोय की सकाळच्या 17मध्ये हा एक चांगला चेंडू पडला आहे. 16मध्ये आता 43ची गरज आहे. आणि जो निर्णय आहे ना बदलला. नारपोली संघाने मगाच्या मॅचमध्ये टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. आता पण टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तो कुठेतरी त्यांच्या पथ्यावर पडला आहे.
हो फिरून मारायचं होतं नीरजला, खरं तर बांधून ठेवले फलंदाजाला. पहिल्याच असं म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आले. पाठीराखे आपण पाहतोय गावडे जांभिवलीचे, यांच्याकडनंच अपेक्षा आहे, या 2 फलंदाजांकडनंच अपेक्षा आहेत की 2-2 3-3 षटकार मारतील आणि मॅच जिंकून देतील ते गावडे जांभिवली संघाला. 1च धाव आले 3 चेंडूंमध्ये. अभिजित मोरे पुन्हा एकदा राऊंड द विकेट, लेफ्ट हँड राऊंड द विकेट, पंच केला चेंडू. इथे मात्र ओळखलं नीरज गावडेने की आता लक्ष वाढत चाललेलं आहे आणि चौकार मारलाय. तो आपण पाहतोय तो डीप पॉइंटच्या दिशेनं. शिवानी भावाचा दादा साऱ्याच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रत्येकाच्या कमानाचा. 39 अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असेल या षटकातील 2 आणि येणारे 12. 14 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. चांगली मॅच मैदानाच्या मधामध आपण पाहतोय. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पहिली रात्र. नीरज गावडे, आवाजच असा आला एखाद्याच्या कानाखाली वाजवी असा आवाज आला, परंतु चौकार गेला नाही. 1च धाव मिळते नीरज गावडेला. 6 धावांवर जाऊन पोहोचलाय. 38 धावा करायच्या आहेत 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 38. आपण पाहतोय इथे निखिल बाबर आणि आमचे विशाल बाबर. स्टार टेनिस क्रिकेट क्लिअरिटी मस्त. समोर स्क्रीन असली की काय गरजच नाही. आणि मयूर पाटील पण चांगले स्कोरर आहेत, अतिशय चांगली माहिती आपल्यापर्यंत देत असतात. कॉमेंट्री करायला सोपी जाते. 13 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज आहे. ओमकार गावडे टिकेमाळीने सांगितलं. लेदर क्रिकेट पण चांगलं खेळतो. महाराष्ट्राच्या संघातूनही खेळलेला आहे अंडर 19मध्ये, आणि त्याचा उपयोग त्याला इथे करावा लागेल. अनुभवाचा वापर इथे करावा लागेल. अभिजित मोरे कसलेला गोलंदाज आहे. चेंडू आपण पाहतोय सिंगल घेतलेली आहे. दुसरी धाव घेतोय का? 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. फाईन लेगला हा चेंडू खेळला होता. 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे करायचे होत्या 14.5 14.66 सरासरी होती, तिथे आल्या 8, म्हणजे 6 6.5 धावा कमी आल्यात पहिल्या षटकामध्ये. आता 12मध्ये करायचे आहेत ते 36. सचिन दादा तांडेल, समीर दादांनी सांगितलं की यावर्षी जेवढे डॉट बॉल पडतील तेवढ्या खुर्च्या वाटण्यात येतील आदिवासी बंधूंसाठी. मागच्या वर्षी डॉट बॉल आले होते, तेवढ्या वह्या वाटल्या होत्या. एक चांगलं समाजसेवेचं व्रत त्याने हातामध्ये घेतलेलं आहे. आपण पाहतो त्या परिसरामध्ये सचिन दादा तांडेलकर तर चांगली समाजसेवा त्यांच्या वतीने चालू आहे. खरं तर भरपूर वेळ नाही आहे त्यांच्याकडे. रियासत असेल, कित्येक कामं त्यांची मोठमोठी चालू आहेत. खरं तर त्यांना वेळ नाही, पण त्यांनी ही जी सगळी मंडळी आहेत त्यांची सोनाई प्रतिष्ठानची, त्यांचं म्हणणं होतं की आपले टुर्नामेंट व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी त्याने सांगितलं की माझ्याकडे वेळ कमी आहे, पण तुम्हाला सगळ्यांना मेहनत करावी लागेल. आणि सगळी मेहनत आपण पाहतो. समीर दादा तांडेल आणि आमचे अनिल गुरंगळे असतील, विशाल असतील, सगळी मंडळी मेहनत करत आहेत. आयोजनामध्ये आपण पाहतोय चांगली टुर्नामेंट आहे. मैदान पण चांगलं सजवण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय आता 12 चेंडूमध्ये 36 करायचे आहेत. पहिला सरासरी होती 14.66, आता 18वर जाऊन पोहोचलेली आहे. ॲव्हरेज वाढला आहे. आता मात्र काहीतरी आणीबाणी आहे, करावं लागेल नीरज गावडे आणि ओमकार गावडेला. 12 चेंडू 18. भावेश आला आहे, भावेश मोरे. एवढी बॉलिंग वगैरे करतो पण तब्येत का कमी होत नाही. आपण समजा जागेवर बसतो. भावेश मोरे पण गोलंदाज चांगला आहे. भावेश मोरे आवाज देतोय चेंडू टाकल्यानंतर. खरं तर मयूर पाटीलचा आवाज जास्त येतो. पोसरीचा मयूर पाटील बॉल टाकल्यानंतर जोरात ओरडतो. घाबरतो की काय करत नाही बॅट्समनला. सिंगल आले. घे घे घे. हा काय घे, पकड टाकतो की त्याच्यावर कबड्डीसारखी. सिंगल आले. सिंगलवर आपण पाहतोय की 18 धावांची सरासरी आहे. 12 चेंडू 36 करायच्या होत्या. 11 चेंडू आणि आता 35 करायचे आहेत. 11 चेंडू 35. सकाळी मॅच झोप पण येते, पण मॅचला मजा पण येते सकाळी. 11 चेंडू 35. पण आता षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. आणि तो मारतोय का चेंडू हवेमध्ये. ओमकार गावडेचा फटका फसलाय. आणि जसे मगाशी गावडे जांभिवलीवाले नाचत होते तसे आता नाचतायत ते नारपोलीवाले. मंगेश शिंदे आमचे सनी मंडप डेकोरेटरचे मालक आता आलेले आहेत सकाळी उठून इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी. चालायला चालले का? हां, लाईट बंद करायला आलेले ते आता फर्स्ट शिफ्टला आलेले आहेत.
सनी नाईट होती सनीची. धावसंख्या आपण पाहतोय असं वाटलं ओमकार गावडे काहीतरी करेल. 10 चेंडूमध्ये आता 35. आता ॲव्हरेज वाढत चाललेलं आहे, बर्डन वाढत चाललेलं आहे. आणि मी म्हणालो टिकेमाळी की जेवढी चांगली फलंदाजी आहे ना नारपोली संघाची त्याच्यापेक्षाही चांगली गोलंदाजी आहे. आणि गावडे जंबिलीची फलंदाजी पण चांगली राहिले. आज खरं तर जेव्हा जेव्हा ओमकार आणि नीरज बाद झाला तेव्हा आलेला जो रोशन गावडे आहे ना त्यानं कित्येक वेळा ऑन साईडला फटके नाही मारले, ऑफ साईडला मारले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार वगैरे मारून त्याने मॅच जिंकून दिल्या. आणि आता मात्र त्याला ही मॅच जिंकावी लागणार आहे. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो सुपर 4मध्ये पोहोचणार आहे. सोनाई प्रतिष्ठानच्या एका चषकाला हात लावणार आहे. नाईस बॉलिंग. एज लागतायत, फक्त एज लागतायत. बॅटच्या मधोमध येत नाही आहेत भावेश मोरे. हा पण मला थोडे अंडर 19चा खेळाडू आहे. त्याच लेवलला खेळलेला आहे तो. आणि इथे बघा मयूर पाटील पण नारपोलीचे आहेत स्कोरर. ठीक आहे मला म्हणाले की जेव्हा आपले गावचा संघ खेळत असतो कुठेतरी थोडीशी माया असते. भावेश मोरे तयार. डॉट बॉल येत आहेत भरपूर. तन्मयी कांबे संघाला चान्स होता फक्त. कांबे संघाला मगाशी जिंकण्याची संधी होती. त्या फलंदाजाने जो फक्त चेंडू कट केला, सन्मान दिला आणि सिंगल घेतली. एका धावेने जिंकला होता. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 8. जसा डॉट चेंडू जातोय नारपोलीवाले किती जल्लोष करतात बघा. एक एक चेंडू सोन्याच्या भावाचा आहे, तोलाचा आहे, मोलाचा आहे. अंतर वाढते ना. 8 चेंडू 35. आवाज चांगला आलाय. डॉट नाही तर झेल पण घेतलाय. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय रोशन गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. आता बघा सावळ्याचे नारपोलीचे पाठीराखे मसोबा तन्मयी नरेश मुने यांचे पाठीराखे आता नाचायला सुरुवात झाली. नाही तिकडे नरेश मुने पण नाचतायत. मला असं वाटतंय वासुदेव नाचतोय, धर्मेंद्र कुरंगळे, प्रकाश वगैरे सगळी मंडळी नाचते तिकडे. आनंद साजरा त्याने ओळखलंय आता मॅच आपल्या बाजूने झुकलेली आहे. कारण 7 चेंडूमध्ये आता 35 करायचे आहेत. 7 चेंडू आणि 35 कठीण आहे. लक्ष कठीण आहे. कठीण नाही आहे पण सकाळचा प्रहर आहे. आणि बॉल ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे ना त्यावरून आता कठीण वाटतंय. एकच धाव आत्तापर्यंत दिले, 2 विकेट घेतल्यात त्या भावेश मोरेनं. शेवटचा चेंडू टाकतोय मला असं वाटतंय आपल्या षटकातील डाव्या हातानं. ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा जमीन लगतचा फटका. लॉंग ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला. सिंगल पण नाही. 1 धाव 2 विकेट. काय गोलंदाजी राहिली आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. 3ऱ्या राऊंडमध्ये खेळत आहेत ते नारपोली आणि गावडे जांभिवली. गावडे जांभिवली खरं तर आता धावांचा पाठलाग करताना दमछाक झाले. मी म्हणालो आता 6 चेंडूमध्ये करायचे ते 35. नाही म्हणजे संतोष, नाणेफेक जिंकणं किती महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये बघा. मला असं वाटतं जर जांभिवली संघानं नाणेफेक जिंकली असती तरी पण त्यांनी बॅटिंगच केली असती. तळेगाव संघ असा एक संघ होता की चेसिंग करताना जिंकत होता. 12 मध्ये 11ची गरज होती. तळेगाव संघ हरला. आता इथे मात्र आपण पाहतोय की गावडे जांभिवली संघ थोडासा मुश्किल आहे. कठीण असं आव्हान आहे. 6 मध्ये 35 म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. टेकेमाळी म्हणत असतील की संतोष चौधरी असते बोलतायत पण आपल्याला ही 3री नाईट आहे आज. 2 माझगावला झाल्यात. ही आज 3री नाईट आहे. अजून 2 नाईट आहेत. कारण वय आता वाढले त्यामुळे आपण टिकतो की नाही, आपली पण इनिंग होईल की नाही. नाही तुम्ही बिंजोडात संतोष. 6 चेंडू आणि 35 धावा. तुम्ही ही मॅच करून उद्याची डे मॅच करायला पण जाऊ शकता. एवढं तुमच्याकडे स्टॅमिना आहे. दुर्वांकूर तुमच्या बरोबरच आहे. बघूया फक्त डे नाईट नको. परंतु या मॅच मध्ये आहे ना या पहिले 2 चेंडू आपल्याला निर्णय सांगणार आहेत. नक्कीच गोलंदाज कुणाल पाटीलचा हा चेंडू डॉट येतोय. डॉट चेंडूंची आता आपण पाहतोय संपत नाही आहे. डॉटच येतात. बॉल 9 धावा आत्तापर्यंत आल्या 13 चेंडूमध्ये. असं वाटलं की ओमकार गावडे, नीरज गावडे षटकार मारतील, मॅचमध्ये रंग भरतील. पण इथे आपण म्हणतो ना की जीवन तुम्हाला चांगलं करायचं असेल तर रंग भरणारी माणसं बघा, रंग बदलणारी नको. डीजे वाजव गाणे तुझे.
नक्कीच म्हसोबा मालदोटे पावतोय इथे नारपोलीस संघाला, पण नरेश मुलेंना 10-11 हजाराची फोडणी असेल. 4 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 35. आता गावडे जांभेलीचे पाठीराखे भरपूर आनंद त्यांनी पण घेतला, पण शेवटची मॅच आता थोडीशी कठीण झाली. 4 चेंडू 35 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये नारपोलीस संघाच्या बाजूने, सगळं नारपोलीस संघाच्या बाजूने चाललेलं आहे. आणि 3 चेंडू आता 35. डीजे काय वाजव तुझे वाटव. तसं पाहिलं तर टिकेमाळे आपल्या पण वाट्याला 1 साईड मॅच आल्या. आज आपण बघितलं ज्यावेळेस समीर सोमणे होता, देवेंद्र माळी होता, मॅच टफ झाल्या होत्या. 3 चेंडू आता 35 धावांची गरज आहे. माचावर मारावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेलबाद. डीजे हॅट्रिक. दोन चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. आम्हाला आता एकच करावं लागते. डीजे वाजव गाणे तुझे. 2 चेंडू 35 ची गरज आहे. आता नारपोलीस संघ हवी झाला या मॅच मध्ये. लेग स्टंपच्या बाहेर कुठेतरी पहिल्यांदा असं वाटलं की गावडे जांभेली संघाच्या बाजूने एखादा कौल आलाय आणि ते वाईट बॉल आलाय. 2 मध्ये 34 करायचे आहे जिंकण्यासाठी. 2 मध्ये 34. 80% मॅच जिंकलेली आहे. अंपायर काहीतरी सांगतायत. नरेश म्हात्रे, अविनाश पारंगे, अरुण पारंगे. 1 चेंडू आणि आता 34. पहिला संघ ठरणार आहे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या टुर्नामेंटमधला सुपर 4 मध्ये जाणारा संघ. डीजे वाजव गाणे तुझे. जय हनुमान. म्हसोबा तन्मयी 11 नारपोलीस संघ.